प्रशासनाने सक्तीने झाकला अण्णाभाऊंचा पुतळा। खामगावात अण्णाभाऊ साठे पुतळा प्रकरण चिघळले। संतप्त समाज बांधवांचा रास्ता रोको, अनधिकृत पुतळ्याबाबत तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश। खामगाव प्रतिनिधी शहरातील मातंग समाज बांधवांकडून रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वाराजवळ रातोरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात आला आहे। याबाबत माहिती मिळताच महसूल, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती। यावेळी प्रशासनाने या ठिकाणी मातंग समाज बांधवांची समजूत काढून पुतळा हटविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या प्रयत्नाला कुठेही यश आले नाही। शेवटी प्रशासनाने सक्तीने अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा कापडाने झाकला असता मातंग समाज बांधवांनी या कृतीचा विरोध करत संताप व्यक्त केला। बसस्थानक चौकात ठिय्या प्रशासनाच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांनी काही काळ बसस्थानक चौकात रस्त्यावरच ठिय्या मांडून रास्ता रोको केला। तसेच प्रशासनाने कापडाने झाकलेला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पुन्हा समाज बांधवांनी उघडा करून प्रशासनाच्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला। या संपूर्ण प्रकरणाबाबत महाभूमीचे प्रतिनिधी अनुप गवळी यांनी घटनास्थळावरून प्रत्यक्ष आढावा घेतला असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। गेल्या 12-13 तासापासून या ठिकाणी आपल्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी, पुतळ्यासाठी समाज बांधवांकडून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। परंतु यांच्या मागणीकडे नगर परिषद प्रशासन, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन कुठलीही त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे। त्यांच्या समाज बांधवांच्या मागणीबाबत आपण या ठिकाणी त्यांची चर्चा करणार आहोत। काय मागणी आपली? आमची मागणी हीच आहे की ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेच्या सध्याच्या स्थितीत पुतळा आहे तो त्याच ठिकाणी अवांतर राहण्यात यावं। प्रशासनाचं म्हणणं आहे की सध्या हे अनधिकृतपणे या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। तुम्ही रितसर अर्ज करा, अर्ज केल्यानंतर तुम्हाला आम्ही जागा वगैरे उपलब्ध करून देऊ। तर त्यांच्या त्या सूचनेवर तुमचं काय मत आहे? मागील 20 वर्षापासून आम्ही सत्ताधारी असो वा विरोधक असो, नगरपालिका प्रशासन, प्रशासक, मुख्याधिकारी, मागील दोन्ही मुख्याधिकारी जे बदलले आहेत, आकोटकर साहेब असो, त्याच्या आधी बोरीकर साहेब असो, आताचे शेळके साहेब असो, तिन्ही मुख्याधिकारी साहेबांना, सीए साहेबांना आम्ही त्या ठिकाणी रितसर निवेदन सुद्धा केलेले आहेत। मातंग समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्वांगीण विकासच नव्हे तर मातंग समाजाचे आराध्य दैवत आद्य क्रांतिकृती लहुजी वस्ताद साळवे, तसेच आमचे आराध्य दैवत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे भव्य दिव्य स्मारक या खामगाव नगरीमध्ये व्हावे व या ठिकाणी मोठ्या चौकाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं। तसेच ते नव्हे तर एखाद्या शाळेला सुद्धा या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं। आणि निवेदनामध्ये नमूद सुद्धा असं करण्यात आलेलं आहे की भारत देशातच नव्हे तर या साता समुद्र पार रशियात जाऊन अण्णाभाऊ साठेंचे मोठे मोठे पुतळे त्या ठिकाणी रशियन सरकार अनावरण करत आहेत, तरी आपण सुद्धा या ठिकाणी मोठे पुतळे अनावरण करावं हीच आमची सकल मातंग समाजाच्या वतीने मागणी आहे।